Hello. Good afternoon, all. This is Omkar Mahajan from Sweris College of Engineering, Pandharpur. I am here to teach you the subject Basic Mechanical Engineering. Can you guys hear me? Please put in chat. Is my voice audible? Or any issue from my side? Thank you, Shiv Prasad. So guys, I joined at 2:15 because your earlier teacher left the class at 2 p.m. I guess. That is why I started at 2:15. I thought I should give you break of 15 minutes. है ना? 15 मिनिटाचा ब्रेक द्यावं म्हटलं, कारण 2 वाजता तुमचं पहिलं लेक्चर संपलं होतं. लेंडवे सरांनी घेतलं ना, इंजिनिअरिंग फिजिक्स. ठीक आहे. तर सरांनी सांगितलं असेलच तुम्हाला, नवीन पॅटर्न झालेला आहे. तुमचं सिलेबस स्ट्रक्चर पूर्ण बदललेलं आहे. गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं होतं आणि आता या वर्षीपासून तुमच्यासाठी हे वेगळं स्ट्रक्चर असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे बेसिक सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. दिस वन, बेसिक सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता तुम्ही जर टाइम टेबल व्यवस्थित बघितलं असेल तर त्याच्यामध्ये BCME1 आणि BCME2 असं लिहिलं. तर त्याच्यामध्ये BCME1 याच्यामध्ये बेसिक सिव्हिल पार्ट कव्हर केला जाईल. BCME1 मध्ये बेसिक सिव्हिल पार्ट कव्हर केला जाईल. हा पार्ट कव्हर करण्यासाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचे फॅकल्टी असतील, प्रोफेसर लिमकर सर. दुसरा पार्ट जो की मी कव्हर करणार आहे तो आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हा दुसरा पार्ट जो की मी कव्हर करणार आहे. गेल्या सिलेबसमध्ये हे दोन वेगवेगळे सब्जेक्ट्स होते. बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्ट होता जो पहिल्या सेमिस्टरला होता आणि दुसरा बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग हा दुसऱ्या सेमिस्टरला होता. तर तो बेसिक सिव्हिल हा पहिल्या सेमिस्टरला आणलाय आणि तो बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोबत मर्ज केलाय. तर असं का केलं युनिव्हर्सिटीनं? तर नवीन 2 सब्जेक्ट्स तुमच्या सिलेबसमध्ये ॲड झाले. एक आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आणि दुसरं आहे क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंकिंग. ठीक आहे. तर हे 2 नवीन सब्जेक्ट्स तुमच्या सिलेबसमध्ये ॲड करण्यासाठी ह्या स्ट्रक्चरमध्ये थोडेसे बदल केले आणि 2 सब्जेक्ट्स एकत्र केले गेले. ओके. तर आता हे कशासाठी लागतात तुम्हाला? युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आणि क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंकिंग हे तुम्हाला त्याचे रिस्पेक्टिव्ह टीचर्स डिस्कस करतील. तर आपण आपल्या सब्जेक्टवरती फोकस करूयात. ठीक आहे. सो लेट अस विल गो अहेड विथ द बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. पहिल्यांदा याचं स्ट्रक्चर बघूयात कसं आहे. तर हा टोटल 70 मार्क्सला आहे हा आपला सब्जेक्ट्स. मी इथं ब्रॅकेटमध्ये 35 लिहिलंय. तर 35 काय दाखवतं आणि हे 70 काय इंडिकेट करतं? तर आपला टोटल एकच पेपर असणार आहे जो 70 मार्क्सचा असणार आहे. त्यापैकी बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पार्टला 35 मार्क्सचं वेटेज असेल, म्हणून मी याला पण हायलाइट करतोय. 35 मार्क्सचं वेटेज हे आपल्या बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगला असणार आहे. त्याच्यानंतर ISE इन सेमिस्टर एक्झाम हे तुम्हाला चौंडे सरांनी सांगितलं का बरं? इन सेमिस्टर एक्झामचं काय आहे हे? इन सेमिस्टर एक्झाम म्हणजे काय असतंय? कोणी सांगू शकते चॅटबॉक्समध्ये? वेदर चौंडे सर डिस्कस्ड अबाउट ISE इन सेमिस्टर एक्झाम? You can put in chat box. Hello? Hello? Hello guys, am I audible? No. I am asking you to put in chat box. Chat box मध्ये टाइप करा, चालेल. हां.
IAC डिस्कस केलंय का चौंडे सरांनी? इन सेमिस्टर एक्झाम काय असते सांगितलंय? नाही सांगितलं. बर ठीक आहे. कसं आहे, आजपर्यंत तुम्ही 12वी पर्यंत बघितलं की तुमचा पेपर किती मार्क्सचा असायचा? 100 मार्क्सचा, बरोबर? मग आपलं कसं केलंय विद्यापीठाने, तुमची जी विद्यापीठाची परीक्षा होणार, जी सगळ्यात शेवटी होते वर्षाची, ती होणार आहे तुमची 70 मार्कची. म्हणजे आपला विद्यापीठाचा पेपर हा असणार आहे फक्त 70 मार्क्सचा. ठीक आहे. मग 100 कसं करायचं? तर हे 70 अधिक हे ISE 30 मार्क, हे 70 अधिक 30 असं 100 करायचं. मग हे ISE काय आहे? तर ISE चा लॉंग फॉर्म काय आहे? तर ISE चा लॉंग फॉर्म होतो इन सेमिस्टर एक्झाम. इन सेमिस्टर एक्झाम. आता इन सेमिस्टर म्हणजे काय? तर सेमिस्टर चालू असताना, इन सेमिस्टर एक्झाम, सेमिस्टर चालू असताना जी परीक्षा होणार त्या परीक्षेचे 30 मार्क. आपली रनिंग सेमिस्टर चालू झाली की आपण 30-30 मार्कच्या 3 परीक्षा घेणार आहोत. 30-30 मार्कच्या 3 परीक्षा. ह्या 3 परीक्षेमधील बेस्ट ऑफ 2 चं ॲव्हरेज घ्यायचं. म्हणजे 3 परीक्षा घेतल्या, पहिल्या पेपरमध्ये 30 पडले, दुसऱ्यामध्ये 20 पडले आणि तिसऱ्यामध्ये 10 पडले. तर 2 बेस्ट म्हणजे 30 अधिक 20 यांची ॲव्हरेज होते 50. 50 म्हणजे यांची टोटल होते 50 आणि ॲव्हरेज होते 25. म्हणजे तुम्हाला 30 पैकी किती मार्क भेटणार? इथं 25 मार्क भेटणार. मग हे 25 आणि तुमचे फायनलचे एक्झामचे काय असतील ते असे टोटल तुमचे आउट ऑफ 100 कॅल्क्युलेट होणार. ठीक आहे. तर ही आहे अशी इन सेमिस्टर एक्झाम. एंड सेमिस्टर ESE म्हणजे, हे ESE म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम, ISE म्हणजे इन सेमिस्टर एक्झाम. ठीक आहे. तर असा हा पॅटर्न असणार आहे 70 आणि 30. इन सेमिस्टर एक्झाम घेताना पण आपण काय करणार, बेसिक सिव्हिल ह्या विषयाची सेपरेट परीक्षा होणार आणि बेसिक मेकॅनिकल ह्या विषयाची सेपरेट परीक्षा होणार आणि त्याचे 15-15 मार्क्स आपण मर्ज करून 30 पैकी मार्क्स देणार. ठीक आहे. तर हा पार्ट फार महत्वाचा आहे, कारण ह्या परीक्षा होतात कॉलेज लेवलला. ठीक आहे. आणि एका चॅप्टरवरती असतात आणि फार फार तर 2 चॅप्टर्स. आता 2 चॅप्टर होणार ना तुमचा, बेसिक सिव्हिलचा 1 चॅप्टर आणि बेसिक मेकॅनिकलचा 1 चॅप्टर. अशा 2 चॅप्टरवरती ही तुमची परीक्षा असणार आहे. ठीक आहे, 30 मार्काची. त्याच्यामुळं हे मार्क्स फार गरजेचे आहेत, कारण हे आपले डायरेक्ट फायनलला विद्यापीठाच्या मार्कशीटवरती हे मार्क्स येतात 30 पैकी. ठीक आहे. त्याच्यामुळे ही परीक्षा खूप महत्वाची आहे, इन सेमिस्टर एक्झाम. ह्याच्यावरती जास्त फोकस करणार आहे आपण. हे झाले 100. आता हे ICA, हे काय आहे ICA? तर ICA आहे इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट. इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट म्हणजेच तुम्हाला 12वीला प्रॅक्टिकलचे मार्क असायचे, 10वीला प्रॅक्टिकलचे मार्क्स असायचे, तर हे प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत तुमचे 25 पैकी. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा सब्जेक्ट टोटल होतो 125 मार्क्सचा. द सब्जेक्ट विल बी ऑल टोटल ऑफ 125 मार्क्स. क्लिअर. मग आता हे टर्मवर्कचे प्रॅक्टिकलचे मार्क पण कसे दिले जाणार? तर तुमचा प्रॅक्टिकलचा, बेसिक मेकॅनिकलचा आणि बेसिक सिव्हिलचा दोन्हीचा परफॉर्मन्स बघून हे 25 पैकी मार्क्स दिले जाणार तुम्हाला. ठीक आहे. तर मग कॉलेज लेवलला तुम्हाला किती मार्क्स मिळवू शकताय तुम्ही? तर 30 अधिक 25 म्हणजे झाले 55. 125 पैकी कॉलेजमध्येच तुम्हाला मार्क्स किती मिळतात? 55. थोडासा अभ्यास केला, थोडीशी सिन्सिअरिटी दाखवली की 125 पैकी 55 मार्क्स कुठे मिळणार आहेत? कॉलेजमधलेच. ठीक आहे. आता पासिंग कसं असतं? तर 12वी पर्यंत तुम्हाला पासिंग कसं होतं? 40 मार्क्सचं होतं, सॉरी 35 मार्क्सचं होतं है ना. 35 मार्क्स झाले की पास. तर इंजिनिअरिंगला तसं नाही आहे. इंजिनिअरिंगला आता किती मार्क्स लागतात? इंजिनिअरिंगला पास व्हायला एवढे मार्क लागतात, 40%. 70च्या 40% किती होतात? कोण सांगेल का? बघू, गणित किती चांगलं आहे. 70चे 40%. कॅन एनीवन? $42? नाही, 28. करेक्ट. कापसेंनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, प्रीती कापसेंनी 28. निकिता पोरे यांनी पण बरोबर दिलं उत्तर.
सो 28 मार्क्स म्हणजे आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळवायचे, पास व्हायचं असेल तर 28. ठीक आहे, 40% पासिंग असणार आहे आपलं. ओके, तर याच्यानंतर दुसरं काय सांगतो, तुम्ही कॉलेजला भेट दिली का आपल्या ऍडमिशनच्या वेळेस सगळे येऊन गेला आहे की नाही. मग इथं तुम्हाला बरेच बोर्ड दिसले असतील 10 पॉइंटरचे. 10 पॉइंटर भेटले, एवढ्या विद्यार्थ्यांना 10 पॉइंटर मिळालं, तेवढ्या विद्यार्थ्यांना 10 पॉइंटर मिळाले. मग हे 10 पॉइंटर कसे मिळतात बरं, हे काय भानगड आहे 10 पॉइंटर. हे 10 पॉइंटर कधी मिळतात, जर तुम्हाला आता आपण किती बघितलं टोटल, हा सांगतो टॉप येण्यासाठी काय करावं लागेल. येस, तेच सांगणार आहे. तर तुम्ही इथं बघितलं असेल 10 पॉइंटर. 10 पॉइंटर काय आहे तर ते सांगतो. आता आपली इथं टोटल किती झाली हो, 70 अधिक 30 100 अधिक 25 125. ठीक आहे, सो आपली टोटल आहे 125 मार्क्स. तर या 125 पैकी तुम्हाला जर एवढे टक्के भेटले, किती आहेत हे, 80%. 125च्या 80% जर तुम्हाला भेटले तर तुम्हाला भेटतात 10 पॉइंटर. म्हणजे 10 पॉइंटर कधी मिळतात, 125 पैकी किती मिळवायचेत, 80. 125च्या 80% किती होतात हे कोण सांगतं बघू. 125च्या 80% 200. नो, 100. दिस इज करेक्ट. 100 इज व्हेरी करेक्ट आन्सर. भरपूर जणांनी दिलं, धनश्रीने दिलं, निकिता पोरे, प्रतीक गोसावी. करेक्ट. तर आपल्याला किती मार्क मिळवायचे, 100 मार्क्स मिळवायचे. टॉपर यासाठी किती पाहिजेत, 100 मार्क्स पाहिजेत. तर आता तुम्ही मला सांगा, कॉलेज लेवलला किती मार्क मिळवू शकतात सिन्सिअर राहिल्यावर, 55. मग हे 100 वजा 55 किती झाले, 45. करेक्ट. म्हणजे तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेत किती मार्क्स द्यायचे, फक्त 45 आउट ऑफ 70. 70 पैकी 45 मार्क्स मिळाले का तुम्ही काय होता, टॉपर. पण त्याच्यासाठी कंडिशन काय आहे, इथं 30 पैकी 30, इथं 25 पैकी 25. आता हे 25 पैकी 25 कधी भेटत नाहीत, 25 पैकी हे जास्तीत जास्त 24 भेटतात. म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम किती पाहिजेत, 46. क्लिअर. एवढे मार्क्स जरी भेटले तरी आपल्याला किती मिळतो, 10 पॉइंटर भेटतो विद्यापीठाचा. गेटिंग इट. एवढं सोपं आहे 10 पॉइंटर मिळवणं. 80%च्या वर भेटले का तुम्हाला 10 पॉइंटर भेटला. गेटिंग इट. म्हणून पहिल्या दिवसापासूनच स्ट्रक्चर्ड अभ्यास करायचा. म्हणजे आपलं पहिलं टार्गेट काय पाहिजे, तर मला इन सेमिस्टर एक्झाम मध्ये 30 पैकी 30 मिळवायचे आहेत. माझं दुसरं टार्गेट पाहिजे, मला इंटरनल कंटिन्युअस असेसमेंटसाठी 25 पैकी किती पाहिजेत, 24. 25 पैकी किती मार्क्स हवेत, 24 मार्क्स. पहिलं टार्गेट पाहिजे आपल्या ह्या दोन गोष्टी, ISC आणि ICA. ठीक आहे, विद्यापीठाची परीक्षा ही ऑटोमॅटिक होते कव्हर. ज्यावेळेस तुम्ही ISC चा रेग्युलर अभ्यास ठेवता त्यावेळेस तुम्हाला ESC डिफिकल्ट जात नाही. गेटिंग इट. तर हा आहे आपला एक्झामचा पॅटर्न. ठीक आहे, ESC एंड सेमिस्टर एक्झाम, ISC इन सेमिस्टर एक्झाम आणि ICA इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट. तर हाच पॅटर्न तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला लागू आहे. ओव्हरऑल 10 पॉइंटर मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किती टक्के मिळवायचे, 80%. गेटिंग इट. आणि त्या 80%ला मदत तुम्हाला कुणाची होणार आहे, ICA आणि ISC ची. ह्या दोन गोष्टींची मदत तुम्हाला होणार आहे हे 80% मिळवायला. गेटिंग इट. प्रत्येक सब्जेक्टला हाच पॅटर्न आहे. तुमचा इंजिनिअरिंग फिजिक्स असू द्या, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असू द्या, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असू द्या, किंवा हा आपला बेसिक सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू द्या, ह्या चारही सब्जेक्ट्सना हा सेम पॅटर्न आहे. ठीक आहे, तर सारी सब्जेक्ट्समध्ये टार्गेट लक्षात आलं कसं मिळवायचं 10 पॉइंटर. इट इज व्हेरी इझी. फार सोपं आहे. थोडंसं काम केलं की आरामशीर मार्क्स भेटून जातील. ओके, तर आता हा इम्पॉर्टन्स अँड रिलेव्हन्स ऑफ द सब्जेक्ट. नाव लेट अस कम टू दिस पॉइंट.
सो इम्पॉर्टन्स अँड रिलेव्हन्स ऑफ द सब्जेक्ट. आता इम्पॉर्टन्स म्हणजे हा सब्जेक्टचं महत्व काय आणि रिलेव्हन्स म्हणजे काय, तर थोडक्यात या सब्जेक्टचा माझ्याशी काय रिलेशन आहे, ह्या दोन गोष्टी आता आपण बघणार आहे. तर पहिली गोष्ट, लेट अस थिंक ऑफ द इम्पॉर्टन्स. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस सब्जेक्ट, या सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स काय. तर आज तुम्ही बघितलं की तुम्ही म्हणणार की सर माझं तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालंय, माझं तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला ॲडमिशन झालंय, माझं सर सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालंय, मग हे मी बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग का शिकायचं. तर बघा, आज तुम्ही कुठलं जरी क्षेत्र घेतलं तरी प्रत्येक क्षेत्र हे इंटरडिसिप्लिनरी काम करतं. इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या ब्रांचेसचा सिलेबसचा आणि वेगवेगळ्या ब्रांचेसमधल्या नॉलेजचा वापर एकत्रित केला जातो. आता ह्याचं सोपं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर रोबोट. तर रोबोट डिझाईन करायचं झालं, आपल्याला एखादा रोबोट तयार करायचा आहे, तर त्याच्यामध्ये काय काय लागतं, कुठल्या इंजिनिअरिंग लागतात तुम्ही सांगा बरं. त्याच्यामध्ये मेकॅनिकल लागणार आहे, हो, कारण रोबोटला हात तयार करायचे, त्याला पाय तयार करायचे, त्याला जॉज तयार करायचे पकडण्यासाठी. गेटिंग इट. सो इट इज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टफ. त्याच्यानंतर रोबोटला स्वतः काम करायला कुणाला तर शिकवावं लागणार आहे, म्हणजे त्याला म्हटलं जातं प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग इज अ स्टफ ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. क्लिअर. त्याच्यानंतर प्रोग्रामिंग दिल्यानंतर ते रोबोटची हालचाल कोण करतो, तर ते करतात इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. क्लिअर. सो ऑटोमेशन, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सची ब्रांच तिथं आली. क्लिअर. प्रत्येक रोबोटची मोशन ही गव्हर्न केली जाते मोटर्सनी. वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स त्याच्यामध्ये वापरल्या जातात. हँड मुवमेंटसाठी मोटर्स वापरल्या जातात वेगळ्या, लेग मुवमेंटसाठी वेगळ्या मोटर्स वापरल्या जातात. सो दिस कम्स अंडर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. क्लिअर. सो दिस इज हाऊ, ह्या एका नुसतं आपण रोबोटचं एक्झाम्पल घेतलं तर याच्यामध्ये एवढ्या ब्रांचेसच्या लोकांना काम करावं लागतं. गेटिंग इट. त्याच्यामुळं त्याच्यासाठी हा सब्जेक्ट, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट तुम्हाला सगळ्यांना शिकण्याचा गरजेचा आहे. कारण आजकाल प्रत्येक ब्रांच, प्रत्येक सेक्टर हे इंटरडिसिप्लिनरी काम करतं. सगळे यांना एकमेकाच्या फील्डमधलं नॉलेज महत्वाचं आहे. क्लिअर. त्याच्यासाठी हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या बेसिक असलेला कोर्स आपल्या सिलेबसमध्ये ऍड केलेला आहे. क्लिअर. सो हे आहे रिलेव्हन्स या सब्जेक्टचं. आणि या सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स काय, रिलेव्हन्स झालं बरं का. हे तुम्हाला कसं रिलेटेड आहे, तुमच्या ब्रांचला का रिलेटेड आहे, तर की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. त्याच्यामुळं तुमच्या सिलेबसमध्ये प्रत्येक ब्रांचचं इंट्रोडक्शन दिलेलं असतं. क्लिअर. दिस इज द रिलेव्हन्स. नाव इम्पॉर्टन्स. ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा इम्पॉर्टन्स काय आहे तुमच्या स्ट्रक्चरमध्ये, तर इम्पॉर्टन्स सोपं आहे. 4 तुमचे बिग जायंट सब्जेक्ट्स आहेत, 125 मार्क्सचे 4 सब्जेक्ट्स आहेत, त्यातला हा एक आहे. त्या 4 महत्वाच्या सब्जेक्ट मधला हा एक आहे. क्लिअर. आणि सगळ्यात सोपा आहे. तुमचे इतर सब्जेक्ट्स जर तुम्ही बघितले, मॅथमॅटिक्स म्हणा किंवा तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणा, हे सब्जेक्ट्स जे येतात ना, याच्यामध्ये मॅथमॅटिक्स भरपूर येतो, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स भरपूर येतात. ही सब्जेक्ट्स आर काइंड ऑफ डिफिकल्ट वन. क्लिअर. काही जणांना डिफिकल्ट वाटतात. ज्यांना मॅथमॅटिक्स आवडतं, ज्यांना कॅल्क्युलेशन्स आवडतात, त्यांच्यासाठी सोपं आहे. बट दोज पीपल हू फील इट इज डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट करायला अवघड आहे, मॅथमॅटिक्स अवघड आहे, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी ते अवघड आहे. आता हे कौलवार आहे, तर कौलवारनं बघा कसं सोपं वाटतंय मॅथमॅटिक्स खूप. व्हेरी गुड. तर त्यांच्यासाठी ते सोपं आहे. मग त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट अवघड आहे आपला, कारण आपल्या सब्जेक्ट्समध्ये थिअरी खूप आहे. क्लिअर. अवर सब्जेक्ट कॅरीज अ लॉट ऑफ थिअरी. खूप भरपूर थिअरी आहे. त्याच्यामुळे हा सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर पहिली गोष्ट तुमचं अक्षर चांगलं पाहिजे, दुसरी गोष्ट तुमचं रायटिंग स्पीड भरपूर पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाठ करायची तयारी भरपूर पाहिजे. यू नीड टू प्रॅक्टिस रिमेंबरिंगची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, पाठ करायची प्रॅक्टिस करावी लागणार आहे या सब्जेक्टला खूप. क्लिअर. सो नाउ लेट अस सी द सिलेबस. काय आहे आपला सिलेबस. आता मी याच्यामध्ये बेसिक सिव्हिलचा पार्ट घेतला नाही बरं का. मी याच्यामध्ये फक्त काय घेतलेलं आहे, तर बेसिक मेकॅनिकलचा पार्ट घेतलेला आहे. तर बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये काय काय आहे,
तर याच्यामध्ये आहेत हे 5 चॅप्टर्स. थर्मोडायनॅमिक्स, then refrigeration and air conditioning, pumps, compressors and turbines, power plants आणि इंटरनल कंबशन इंजिन्स. क्लिअर. तर सध्या जो सिलेबस प्रपोज केलाय विद्यापीठाने, सो युनिव्हर्सिटी हॅज प्रपोज्ड इट, येट इट इज नॉट फायनलाइज्ड. अजून हा फायनलाइज झालेला नाहीये. इट इज जस्ट ए प्रपोज्ड सिलेबस. क्लिअर. तर सध्याच्या प्रपोज्ड सिलेबस मध्ये हे 5 चॅप्टर्स आहेत आपल्याला. दीज 5 चॅप्टर्स वी आर गोइंग टू स्टडी. ओके. सो thermodynamics, refrigeration and air conditioning, pumps, compressors and turbines, power plants and internal combustion engines. हे शब्द कुठं कुठं ऐकलेले आहेत आता बघूयात. थर्मोडायनॅमिक्स हा शब्द तुम्ही कुठं ऐकलाय, आधी ऐकलाय का? हॅव यू हर्ड इट एव्हर? Yeah, correct, Pragati Vaishnavi. Yes, you have studied it in 12th, है ना? In chemistry, you have studied this part in chemistry. Clear? So now we are going to study this part in engineering. अपने engineering के तरीके से सीखेंगे. वो सीखा chemistry के तरीके से. Now we'll study it in the way of engineering. Clear? Whatever the part you studied in chemistry, that was all total different. And this will be all total different. Clear? Different? सर ऑलरेडी ते अवघड होतं 12वीतलं, आता डिफरंट म्हणजे अजून काय आहे? सो फरक हाच आहे, जे तुम्ही 12वी मध्ये शिकला ते डिफिकल्ट होतं आणि जे तुम्ही आता इंजिनिअरिंग मध्ये शिकणार आहे ते थर्मोडायनॅमिक्स सोपं आहे. थर्मोडायनॅमिक्स 2 प्रकारचे असतात. थर्मोडायनॅमिक्स हे 2 प्रकारचे असतात, मॅक्रोस्कोपिक थर्मोडायनॅमिक्स आणि मायक्रोस्कोपिक थर्मोडायनॅमिक्स. मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? जे मायक्रोस्कोपने बघता येतं, म्हणजे अगदी लहान, स्मॉल. क्लिअर. मायक्रॉन्स मध्ये, मॉलिक्युल्स लेवलला. तर ते तुम्ही शिकला 12वी मध्ये. आपण शिकणार आहे मॅक्रोस्कोपिक थर्मोडायनॅमिक्स, म्हणजे मॉलिक्युल्स वगैरे आपण काही शिकणार नाही याच्यामध्ये. मॉलिक्युल्स आहेत, ॲटम्स आहेत, तसलं आपण काहीही याच्यामध्ये शिकणार नाही. दॅट इज वाय अवर थर्मोडायनॅमिक्स इज व्हेरी व्हेरी सिम्पल. क्लिअर. हे थर्मोडायनॅमिक्स फार सोपं असणार आहे. बघूया ह्यातल्या कुठल्या टर्म्स तुमच्या ओळखीचे आहेत. हे ऐकलंय? सिस्टीम, या यू आर स्टडीड. सराउंडिंग, या यू स्टडीड. देन युनिवर्स, यस यू हॅव स्टडीड दिस. ह्या 3 डेफिनेशन शिकल्या तुम्ही, सोबत असतात है ना. सिस्टीम, सराउंडिंग, युनिवर्स. क्लिअर. ह्या शिकलेल्या आहेत गोष्टी. नाव कॅन एनीबडी टेल मी द डेफिनेशन ऑफ सिस्टम? पाठ आहे का कोणाची? बघूया. विल वेट फॉर चॅट. टायपिंग स्पीड, बाबा रे, टायपिंग स्पीड नाहीये सर. एनीवन? नो. ठीक आहे. सिस्टम, सिस्टम काय? इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी, है ना. असं काहीतरी डेफिनेशन आपण शिकलो. ठीक आहे. सिस्टम इज a portion of universe chosen to study. Correct, Nikita. Chosen to study, but chosen to study thermodynamics or thermodynamically, है ना. This word is important. आपल्या डेफिनेशन मध्ये कुठला शब्द महत्वाचा आहे? Thermodynamic study. Clear. This word is very important in our definition. Portion of the universe chosen to study the thermodynamical properties. Correct. This one you can see. So important word is thermodynamics. Okay. So thermodynamic system, surrounding, universe, types of system, है ना. ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम. तिसरी कुठली असते बरं? ओपन, क्लोज आणि तिसरी कुठली असते सिस्टम? या, आयसोलेटेड सिस्टम. व्हेरी करेक्ट निकिता. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. करेक्ट. ह्या 3 सिस्टम्स आपण शिकणार आहोत. क्लिअर. त्या कशा असतात, काय फरक असतो त्याच्यामध्ये, ह्या गोष्टी आपण इथं बघणार आहे इंजिनिअरिंग लेवलला. देन वी आर गोइंग टू सी दी थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ही गोष्ट तुमच्यासाठी नवी असणार आहे, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. क्लिअर.
त्याच्यानंतर थर्मोडायनेमिक प्रोसेस, थर्मोडायनेमिक सायकल, देन झिरोथ लॉ. हा झाला नसेल तुम्हाला है ना, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. दिस यू माइट नॉट हॅव स्टडीड. एम आय करेक्ट? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स तुम्ही ऐकलाय, फर्स्ट लॉ तुम्ही शिकलाय. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. बरोबर आहे ना? बट वन टाइप ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू अनदर. Total energy associated with the universe remains constant. Clear? So हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे, म्हणजे पहिला थर्मोडायनेमिक्स आला. आणि तसाच हा कितवा आहे? झिरोथ, म्हणजे 0 नंबरचा. थर्मोडायनेमिक्सचा 0 नंबरचा लॉ, झिरोथ लॉ. हा फार सोपा आहे, तो पण आपण बघणार आहे. काय आहे त्याचं ऍप्लिकेशन, काय आहे ते, कुठं वापरला जातो, काय, दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू सी अंडर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. त्याच्यानंतर वर्क, फॉर्म्स ऑफ वर्क. हे तुम्हाला कधी झालं सांगू का? वेन यू आर इन 8th स्टँडर्ड. तुम्ही ज्यावेळेस 8वी मध्ये होता. अरे यश, यू नो द झिरोथ लॉ. व्हेरी गुड. यश नोज द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. व्हेरी गुड. सो दॅट ऑल्सो इट वॉज देअर इन स्टडी फिजिक्स. व्हेरी गुड. सो हे आहे आपलं काय असणार आहे झिरोथ लॉ, तर बेसिस आहे आपला टेम्परेचर मेजरमेंट साठीचा. ओके, नाउ लेट अस विल सी दी वर्क अँड फॉर्म्स ऑफ वर्क. हे जे आहे ना, कार्य आणि कार्याच्या पद्धती. जर तुम्ही मराठी मीडियम मधून असाल तर हे 8वी मध्ये तुझ्या सिलेबसमध्ये आहे. कार्य आणि कार्याचे प्रकार, वर्क अँड फॉर्म्स ऑफ वर्क. वी आर स्टडीड इट इन 8th स्टँडर्ड. द सेम पार्ट वी आर गोइंग टू स्टडी हियर. क्लियर? सो just wait guys, is something happening with our Zoom? No, very good. Okay, then first law, you can see it here. We are going to see first law also, first law of thermodynamics. What is this? Sanguka sir? No, not required. We'll go ahead with na. Yash is asking, should I say the first zeroth law? So Yash, if you wish, you can. Saifa Patel. Saifa want to talk something, Patel? Hey yaar, I don't know how to unmute. Where is your hand? Saifa Patel want to say something? ठीक है. No, ठीक है. You raised a hand, that's why I asked. Okay. First law of thermodynamics, that also we are going to see, and then further part of first law also we are going to see. आपण फक्त first law मध्ये थांबणार नाही, तर first law चं application बघणार आहे. We are going to see applied to flow processes, steady flow process. स्टडी फ्लो काय असतं, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन. हा जो पार्ट आहे की नाही, SFEE, म्हणजे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन, याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल्स असणार आहेत. वी आर गोइंग टू सॉल्व द न्यूमरिकल्स ओव्हर दिस पार्ट. ओके, ॲटलिस्ट 4 marks or to 5 marks numerical we need to solve here. Clear? For on steady flow energy equation. त्याच्यानंतर आपण बघणार आहे लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे लिमिटेशन्स काय आहेत. त्याच्यानंतर बघणार आहे केल्विन, प्लँक अँड क्लॉसियस स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ. यस, परत आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पण बघणार आहे. त्याच्यामध्ये दोघांनी सेकंड लॉ डिफाईन केलता. कोणी दोघांनी, तर हे केल्विन काका आणि त्यांचे मित्र क्लॉसियस भाऊ, या दोघांचे वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत. क्लिअर? यांनी वेगळं स्टेटमेंट दिले सेकंड लॉचं आणि यांनी वेगळं स्टेटमेंट दिले सेकंड लॉचं, पण दोन्ही स्टेटमेंट्सला आपण सेकंड लॉच नाव दिलेलं आहे. क्लिअर? तर ते दोन्ही स्टेटमेंट्स आपण बघणार आहे. हा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीनं. बघूयात आपण इन रनिंग कोर्स ऑफ टाइम. द नेक्स्ट रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, हा आपला दुसरा चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपण बघणार आहे घरामधला फ्रीज कसा काम करतो, आणि डोमेस्टिक रेफ्रिजरेटर, घरातला फ्रीज कसा चालतो.
देन एअर कंडिशनिंग, विंडो एअर कंडिशनर, स्प्लिट एअर कंडिशनर. आपल्या घरातला एसी कसा काम करतो, घरात एसी नसेल तर एटीएम मशीनच्या इथं एअर कंडिशनर असतो, तो कसा चालतो. क्लिअर, दॅट वी आर गोइंग टू सी है ना. आणि ह्या दोन्हीच्या बॅकग्राऊंडला VCRS असते. तर VCRS काय तर बघा, व्हेपरचा V, कॉम्प्रेशनचा C, रेफ्रिजरेशनचा R, आणि हे C आणि S कसं काय झालं बरं इथं. बरोबर आहे. काय तर हे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम. इथं जो यस आलाय तो कशाचा आहे, सिस्टमचा आहे, VCRS. आणि इथं आपण काय लिहिलेलं आहे, वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल. क्लिअर, दोन्ही एकच आहे, बट याचं स्टँडर्ड नाव आहे VCRS. क्लिअर, सिस्टम. त्याच्यानंतर आपण बघणार आहे पंप्स, कॉम्प्रेसर्स अँड टर्बाइन्स. याच्यामधला हा पार्ट तुम्ही शिकलाय, पंप्स शिकलाय म्हणजे बघितलाय. कुठं ऐकलंय बरं पंप हा शब्द, पंप हा शब्द कुठं ऐकलाय सांगा बरं, कोण सांगू शकताय का. सायकल मध्ये हवा भरते ते काय असतं, कॅन एनीवन टेल. यस, यश इज सेइंग हियर सायकलचा पंप. सो दिस पॉइंट आय वॉन्ट टू क्लिअर हियर की सायकल मध्ये हवा भरायला आपण जी गोष्ट वापरतो त्याला म्हटलं जातं कॉम्प्रेसर. आपण त्याला पंप म्हणतो, जे की चुकीचं आहे. तर ऑक्सिजनचा, आता ऑक्सिजनचा असतो तो पण काय असतो, कॉम्प्रेसर. लक्षात घ्या, जिथं जिथं एअर आहे, म्हणजे जिथं जिथं एअर गॅस आहे, गॅसला आपण कॉम्प्रेस करू शकतो. जिथं जिथं गॅस ट्रान्सपोर्टेशन वापरलं जातं तिथं येतो कॉम्प्रेसर. आणि जिथं जिथं लिक्विड ट्रान्सपोर्टेशन येतं, दॅट मे बी वॉटर, दॅट मे बी ऑइल, है ना, त्या ठिकाणी येतो पंप. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स म्हणजे जे फ्लुइड्स कॉम्प्रेस करता येत नाहीत पण आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचे आहेत, है ना, पेट्रोल, करेक्ट, तिथं वापरला जातो पंप. आणि ज्या गोष्टी कॉम्प्रेस होतात, कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स मीन्स एअर, हायड्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन. क्लिअर, दीज आर, यस माधुरी शिंदे, यू आर करेक्ट. पंप युज्ड इन ॲग्रिकल्चर, पाण्यासाठी वापरला जातो, है ना. सो दॅट इज कॉल्ड ॲज पंप. आपल्या घरामध्ये असतो का नाही पाण्याला, सकाळी पाणी येतं, आपण मोटर चालू करतो, आपण त्याला काय म्हणतो, मोटर, है ना. ऍक्च्युली दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ मोटर अँड पंप. जिथं आपण पाईप जोडतो ना तो पार्ट असतो पंप, आणि पाठीमाग जे इलेक्ट्रिक काहीतरी फिरत असतं आतमध्ये गोल, ती असते मोटर. क्लिअर, सो दॅट इज द असेंब्ली ऑफ मोटर अँड पंप. आणि शेवटचा पार्ट या चॅप्टर मधला आहे तो टर्बाइन्स. हे कुठं ऐकलंय का, टर्बाइन कशाला वापरते, टर्बाइन, टर्बाइन ऐकलंय, टर्बाइन्स. डॅम, यस, धरणामध्ये असतो डॅम्स, यस, व्हेरी करेक्ट. सो धरणावरती हा टर्बाइन असतो. टर्बाइन कशासाठी असतो तर टर्बाइन जनरेट करतो मेकॅनिकल एनर्जी, आणि जनरेटर तयार करतो इलेक्ट्रिसिटी. फरक आहे. तर टर्बाइन हा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस नाही करत, जनरेटर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो, आणि टर्बाइन हा मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करतो. ह्याच गोष्टी आपण इन डिटेल मध्ये शिकणार आहोत. क्लिअर, या आपल्या सिलेबस मध्ये. अंडरस्टूड. डिटेल्स मध्ये बघूयात आपण हे टर्बाइन म्हणजे नक्की काय असतंय आणि हे जनरेटर मध्ये काय असतंय. आपण आजपर्यंत ऐकलो की टर्बाइनने इलेक्ट्रिसिटी तयार होते, तुम्ही काहीतरी सांगताय सर, उगाच काहीतरी फसवू नका. सो दॅट पार्ट वी विल सी इन डिटेल ड्युरिंग अवर सिलेबस. ओके. देन हे पुढचे दोन लास्टचे चॅप्टर्स, पॉवर प्लांट्स. पॉवर प्लांट्स काय आहे तर थर्मल पॉवर प्लांट, त्याच्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हे ऐकल्यावर जरा लक्षात येईल. हे ऐकलंय कधी, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. जलविद्युत केंद्र म्हणतात त्याला मराठीत. क्लिअर, तर यस, डॅम वरती, हो, धरणावरती जे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो ना आपण पाणी वापरून, तर
तो असतो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. स्वदेश पिक्चर बघितलाय का शाहरुख खानचा? त्या स्वदेश पिक्चर मध्ये शाहरुख खान इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो बघा, है ना. सिटीमध्ये जाऊन काहीतरी एक टर्बाईन विकत आणतो, जनरेटर विकत आणतो आणि गावामध्ये त्याच्या एक छोटीशी नदी असते, त्या नदीवरती तो इन्स्टॉल करतो. काय इन्स्टॉल करतो? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. क्लिअर. तर त्या स्वदेश पिक्चर मध्ये जो दाखवलाय तो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. तो आपण शिकणार आहे, कसा चालतो, काय असतं, कसं असतं. क्लिअर. देन न्यूक्लिअर पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट. हा थर्मल पॉवर प्लांट कुठे माहिती का? तर सोलापूर ऐकलंय का तुम्ही? हा ऐकलंय असेल सर, आमचा जिल्हा आहे म्हणा बऱ्यापैकी जणांचा. यस, सोलापूरमध्ये एनटीपीसीचा प्लांट चालू झालाय. सो एनटीपीसी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. तर आपल्या सोलापूरमध्ये हा थर्मल पॉवर प्लांट आहे बरं का. त्याच्यानंतर परळी वैजनाथला आहे ना, आपल्या जवळचे सांगितले हे दोन आपल्या जवळचे, परळी वैजनाथला आणि सोलापूरला थर्मल पॉवर प्लांट्स आहेत. क्लिअर. आणि परत न्यूक्लिअर पॉवर प्लांट एक आपण शिकणार आहे. हे 3 पॉवर प्लांट्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत. म्हणजे ह्या 3 पॉवर प्लांट्समध्ये इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट केली जाते, काय मेथड असते, काय वापरलं जातं, कुठल्या कुठल्या प्रोसेस असतात, कुठल्या कुठल्या सिस्टम असतात,